कडून व्यक्त करतो। त्याचप्रमाणे किशोरजी चव्हाण साहेब यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। मी या ठिकाणी संतोष कांगणे यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करावा। या ठिकाणी किशोरजी चव्हाण साहेब यांना सन्मानित करण्यात येते मंडळाच्या माध्यमातून। या ठिकाणी किशोरजी चव्हाण साहेब यांना सन्मानित करण्यात येते। त्याचप्रमाणे चंद्रकांतजी भोड साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत, त्यांना सुद्धा आमच्या मंडळाच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येत आहे। मी शांताराम कांगणे यांना विनंती करतो की आपण चंद्रकांत भोड साहेब यांचा सन्मान करावा। आपण या ठिकाणी मॅच कडे वळतोय। संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा। गोरवाडी संघाची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणासाठी या ठिकाणी आमंत्रित केले सोलकरवाडी संघाला। दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत, दोन्ही संघामध्ये तेवढे खेळाडू आहेत। पंच चेंडू किती शिल्लक आहेत? पंच मेन पंच 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। पहिल्या षटकाचे 4 चेंडू फेकून झालेले आहेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। तर नक्कीच चांगले मॅच आपण बघणार आहोत। संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आणि डीप मिड विकेट, डीप मिड ऑन, डीप स्क्वेअर लीग शेताच्या बाजूने चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी बघतोय। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते संदेश, चांगला फटका होता आणि गल्ली क्षेत्राच्या दिशेने हा चेंडू जातोय। क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडकवतोय आणि फेक गेली जाते या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडे, परंतु या चेंडूवर 1 धाव मिळणार आहे। धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचते। अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकामधील। एक शांत स्थितीमध्ये चालू असलेला हा सामना आहे आणि सातत्याने नक्कीच क्रिकेटमध्ये संयम ज्याच्याकडे आहे तो विजयाची मोहर नक्कीच आपल्या संघासाठी लावून देईल। अनेक संतांनी म्हटलेलं, अनेक मंतांनी म्हटलेलं आहे की संयम ज्याच्याकडे आहे तो माणूस आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो। पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, झेल बाद होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी झेल सुटलाय। खराब क्षेत्ररक्षण, खराब यष्टीरक्षण बघायला मिळतंय आणि 4 धावा या ठिकाणी जातील। चौकार येतोय, नक्कीच फटका चांगला होता, क्षेत्ररक्षक खराब निघालं आणि 4 धावांची धावसंख्या पुढे सरसावते। धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा। पहिलं षटक समाप्त होतंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या 14 विदाउट लॉस ऑफ विकेट 14 रन्स ऑन स्कोर। खूप चांगल्या पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी आपण बघितली। गजाळ क्षेत्ररक्षणामुळे या ठिकाणी या 4 धावा महागात पडू शकतात, झेलबाद होण्याची शक्यता होती। एक रन्स महत्वाचा आहे। जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे, चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे, चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे। क्रिकेट हा एकट्याचा खेळ नाही, 11 जण एकत्रित होऊन क्रिकेट खेळ बनतो आणि त्यामध्ये 11ही खेळाडूंचे एफर्ट्स असणं गरजेचं आहे। आपण जर बघितलं तर दुपारच्या सत्रामध्ये ही स्पर्धा चालू आहे आणि अजूनपर्यंत चांगल्या पद्धतीचे मॅचेस पार पडलेले आहेत आणि पुढेही चांगल्या मॅचेस आपल्याला बघायला मिळतील। दुपारच्या सत्राच्या नंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडीशी हवेची दिशा बदलली जाईल आणि त्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी आपल्याला ठिकाणी बघायला मिळेल। दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत। मागील सामन्यामध्ये नितीनने वैयक्तिक 23 धावा संघासाठी जमवल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो ठरला होता। खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये नितीनने केली। नितीनबद्दल मी नक्कीच बोलेन, मागील काही वर्षांमध्ये खूप चांगला अनुभव नितीनच्याकडे आहे। ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याने आपली चमकदार कामगिरी केलेली आहे। जवळजवळ 12 ते 15 वर्षांचा अनुभव नितीनच्याकडे आहे। तर नक्कीच आज भरपूर वर्षांनी त्याला मैदानामध्ये मी बघितला आणि खूप भारी वाटलं की एखादा चांगला खेळाडू आज चांगला परफॉर्मन्स करतोय। अनुभव कुठेही उपयोगी येतो, अनुभवाचे बोल कधी वाया जात नाहीत आणि नक्कीच अनुभवाला आपण प्राधान्य देणं सुद्धा गरजेचं आहे। घारेवाडी संघाने चांगल्या धावा उभ्या केल्या होत्या, परंतु गोलंदाजी खराब झाली, क्षेत्ररक्षण खराब झालं, त्यामुळे पराजयाचा धक्का या ठिकाणी घारेवाडी संघाला पत्करावा लागला। भविष्यात चांगलं फिल्डिंग करण्याचा, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न घारेवाडी करेल आणि फ्युचरच्या स्पर्धांमध्ये चांगली चमकदारी करण्याचं काम घारेवाडी करेल अशी अपेक्षा आपण त्यांच्याकडून सुद्धा व्यक्त करूयात। पुन्हा जाऊया आपण चालू मॅचमध्ये। चालू असणारे मॅच आपण या ठिकाणी बघतोय, सोलकरवाडी विपक्ष गोरवाडी। नक्कीच दोन्ही चांगले संघ आहेत, दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत। स्पीड अप घ्यायचे पंचांना विनंती आहे
अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. स्ट्राईक एंडला आपण या ठिकाणी दिनेशला बघतोय, नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. राकेश वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. फलंदाजी मार्कवर सुद्धा फलंदाज सज्ज होतोय. दिनेश अजूनपर्यंत चांगली फलंदाजी केलंय. सुंदर फटका आहे, झेलबाद होण्याची शक्यता होती. शॉर्ट फाईन लेगचा हा फटका होता, परंतु या ठिकाणी पुन्हा गचाळ शतरक्षण बघायला मिळलं. गचाळ शतरक्षण आपल्याला या ठिकाणी पुढे महागात पडू शकतं. ज्याप्रमाणे घारेवाडी संघाला पराभवाचा धक्का पत्करावा लागला, त्याप्रमाणे या ठिकाणी हे छोटे छोटे चुका आहेत ते आपल्याला भविष्यात मोठे ठरू शकतात. एक एक रन्स महत्वाचा आहे. क्रिकेट हा खेळ भावनेचा बनून राहिलेला, प्रत्येक खेळाडू भावना म्हणून खेळत असतो. आज प्रत्येक मुंबईकर मंडळी आहेत, 6 दिवस काम करतात आणि 7व्या दिवशी क्रिकेट एक मजा म्हणून अनुभवण्यासाठी, कोणी पैशासाठी खेळत नाही, अस्मितेसाठी खेळतो, स्वाभिमानासाठी खेळतो, अभिमानासाठी खेळतो. आणि म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून स्वाभिमान आणि अभिमान अशा गोष्टी पणाला लागलेल्या असतात. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होईल. चांगला फटका आहे आणि या ठिकाणी चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने हा फटका होता. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते या ठिकाणी फलंदाजाकडून. षटकार येतोय. 6 धावांनी या ठिकाणी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झालेली आहे 21 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांचा चाहता झालेला आहे हा खेळाडू. काय फलंदाजी केले. तू मैदानावर पहाट चाहत्यांची, तू कर्तृत्वाने अफाट आहेस. सरेल नक्की हा संघर्षाचा टप्पा, कारण तू खेळानेही विराट आहे. नक्कीच खेळाडूने विराट बनणं गरजेचं आहे. आणि आता विराट कोहलीप्रमाणे षटकार आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. बघूया काय होतंय. आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. तू शेर तर मी सव्वा शेर. शेर जरी जखमी असला तरी तो डरकाळी द्यायची राहत नाही. त्याचप्रमाणे गोलंदाजाची डरकाळी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली आणि फलंदाज बाद. कृष्णाला माघारी जावे लागेल. कृष्णाची खेळी संपुष्टात येते. चांगला षटकार ठोकला होता, त्यानंतर या ठिकाणी गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलं आणि एक विकेट मिळवली. पहिलाच धक्का बसेल या ठिकाणी. चांगली पार्टनरशिप होती. पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये या ठिकाणी गोलंदाजाला यश मिळते. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. धावा तर चांगल्या जमा झालेल्या आहेत, परंतु संयमाने टिकून खेळणं गरजेचं आहे. आता त्यांची जागा घेण्याकरता फलंदाजी मार्कवर कोण दाखल होईल आपल्याला बघायचं आहे. वैभव येतोय. वैभव कडून खूप अपेक्षा आहेत. 21 धावा स्कोर बोर्डवर अजूनपर्यंत जमा झालेल्या आहेत आणि नक्कीच चांगला खेळ करणं गरजेचं आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. संयमाने खेळला तर एकेरी दुहेरी धावाने सुद्धा आपण धावांचा डोंगर उभा करू शकतो. पुढे चांगला संघ आहे. सोनकरवाडी संघाची गोलंदाजी चांगली आहे. गुरवाडी संघाने संयमाने खेळणं गरजेचं आहे. पण एकदा गोलंदाज सज्ज होईल. आता मात्र चांगला डिफेन्सिव्ह फटका आहे. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने हा फटका होता. खूप चांगलं शतक्षण या ठिकाणी शतक्षकांकडून केलं जात आहे. या चेंडूवर एक धाव यश पूर्ण करण्यात यश मिळते. धावसंख्या पुढे सरसावत आहे. धावसंख्या होते 22 धावा. नक्कीच संघर्ष करणं गरजेचं आहे. शांत स्थितीमध्ये चालू असलेला सामना, मोठे षटकार आल्याच्या नंतर मॅच एकदम संयमाने चालू आहे. गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. षटकार आल्याच्या नंतर खूप चांगलं कमबॅक केलं गोलंदाजाने. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. झेलबाद होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी षटकार येतोय. डीजे
कळलं तर नक्कीच तो भविष्यात चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. चांगल्या पद्धतीची खेळी आपल्याला फलंदाजाकडून सुद्धा बघायला मिळते. आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, परंतु एक चोरटी धाव काढण्यामध्ये यश मिळत आहे. दॅट इज कॉल्ड चिकी सिंगल. एक धाव फलकावर लागते. धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या सह थेट जाऊन पोहोचते 34 धावेवर. 40 धावांचं लक्ष गाठणंच गरजेचं आहे, कारण का सोलकरवाडी संघ तेवढ्या ताकदीचा आहे, तेवढे खेळाडू त्यांच्या संघात आहे. आता मात्र चांगला चेंडू आहे, उसळी घेतले चेंडूने, परंतु चांगलं शतक्षण केलं जातं. एक धाव नक्कीच मिळणार आहे या फटक्यावर. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळतंय. पंच आताच्या धावा सांगायच्या आहेत. पंच धावा आताच्या, पंचाने आताच्या धावा सांगायच्या आहेत. पंच नक्कीच थोडंसं दोन्ही फलंदाजांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झालं, तेवढंच गचाळ क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळालं. पंचाने एकूण 3 धावा घोषित केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. स्वतःच्या फलंदाजीवर फलंदाजी करत असताना मी नक्कीच मागे म्हटलं होतं की ज्याप्रमाणे आपण षटकारांची गरज नाही, चौकारांची सुद्धा गरज नाही, एकेरी धावाने सुद्धा आपण धावा जमवू शकतो. स्कोर बरोबर आता या ठिकाणी धावसंख्या उभी राहिलेली आहे 38 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होईल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाज दिसतो. आता मात्र चांगला चेंडू, टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि या ठिकाणी कारफेट फटका बघायला येतोय, चौकार येतोय. धावसंख्या पुढे सरसावते 4 धावेनिशी. धावसंख्या होते 42 धावा. नक्कीच खूप गचाळ क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी बघतोय सोलकरवाडी संघाकडून. या छोट्या छोट्या चुका भविष्यात मोठ्या होऊ शकतात. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील. एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. वाघजाई क्रिकेट क्लब घारेवाडी 2025 पर्व पहिल्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षकांची सुद्धा चांगली साथ या स्पर्धेला मिळालेला आहे. आणि आता मात्र चांगला फटका आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी झेल सोडला जातोय. थर्ड मॅन सर्कल मध्ये या ठिकाणी शतक तैनात होता. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण, आ बेल मुझे मार असं काहीतरी बघायला मिळते या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. सोलकरवाडी संघ जर पराजित झाला तर त्यांच्या खराब क्षेत्ररक्षणामुळेच होऊ शकतो. जवळजवळ तब्बल मला वाटते 20 ते 22 धावा खराब क्षेत्ररक्षणामुळे या ठिकाणी आलेल्या आहेत. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण. स्वतःच्या क्षेत्ररक्षणावर या ठिकाणी संघनायक किंवा संघ सुद्धा नाराज असेल, ही भावना नसणं गरजेचं आहे की आपल्याला एफर्ट्स द्यायचे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण करायचं आहे. परंतु असू द्या, काही हरकत नाही आहे. चुका सुधारूनच माणूस आयुष्यात पुढे वळतो. चुकतो तो शेवटी माणूस, जो चुकला नाही तो वाकला नाही असंच म्हणतो. कारण का चुकणं सुद्धा गरजेचं आहे. चुका सुधारत आपल्याला पुढे जायचं आहे. चव्वेचाळीस धावांचं विजय आव्हान आहे या ठिकाणी सोलकरवाडी संघासमोर. म्हणजे तब्बल या ठिकाणी 20 धावा जर आपण बघितल्या तर खराब क्षेत्ररक्षणामुळे आलेल्या आहेत. नक्कीच 44 धावांचा विजय आव्हान आहे. म्हणजे प्रत्येक 14.5 सरासरीने आपल्याला पुढे जायचं आहे. या ठिकाणी या पुढील होणारी मॅच आपण बघू शकणार आहोत. श्री गांगेश्वर क्रिकेट टीम निवाईवाडी विपक्ष जोगळे स्मृती 11 बुरंबाड. दोन्ही संघातील संघनायकांना विनंती करतो आपण नॉन फिक्स करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं. नक्कीच मी मागील गोष्टीवर सुद्धा चर्चा करत होतो. क्रिकेटमुळे आपण आज क्रिकेटमुळे ओळख मिळाली, क्रिकेटमुळे पारख मिळाली, क्रिकेटमुळे एक एकजूट झाली. आणि हाच एकजुटीचा खेळ, मी क्रिकेट भावनेचा खेळ म्हणतोच, पण त्याचबरोबर एकजुटीचा खेळ सुद्धा क्रिकेट आहे. क्रिकेटमुळे आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांशी ओळख होते, एकमेकांना रिस्पेक्ट देणं हेच क्रिकेट आहे. आणि क्रिकेटसाठी अनेक मुलं आहेत जी मुंबईहून गावाला सुद्धा खेळण्यासाठी जाणार आहेत. भूक ताण विसरून या ठिकाणी मैदानामध्ये क्रिकेट खेळतात. सगळ्यांना एकच सांगेन, क्रिकेट खेळा, कोणताही खेळ खेळा, परंतु आपल्या शरीराची काळजी घ्या. कोणत्याही इंजरीला सामोरे जाऊ नका. त्यासाठी वर्कआउट करणं गरजेचं आहे, एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. शरीराने माणूस चांगला असेल तर भविष्यात चांगले चांगले खेळ आपण पुढे खेळू शकतो. हीच या स्पर्धेच्या माध्यमातून एक सूचना तुम्हाला देईन.
हॅलो. हा हा, कुठे कुठे आलाय तू? हॅलो. हा हो, ओके ओके. नक्कीच थोड्याच वेळामध्ये आदरणीय समाजसेवक जितूदादा म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. आमच्या स्पर्धेला चांगल्या पद्धतीचं सहकार्य साहेबांनी केलेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. नक्कीच या स्पर्धेला मोठमोठ्या समाजसेवकांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे. ग्रामीण विभागातील खेळाडू पुढे जावा हाच एक हेतू आहे, हाच एक उद्देश आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण जे पुरस्कर्ते आहेत, सगळेजण मान्यवर आहेत, ते सातत्याने तुम्ही प्रयत्न करत असता. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं कौतुक करतो. या ठिकाणी मॅचकडे वळूयात. 44 धावांचं विजयी लक्ष्य 46 44 44 धावांचं आव्हान आहे. 44 एक कर्णधाराने यायचं या ठिकाणी. चव्वेचाळीस धावांचा या ठिकाणी विजय आव्हान या ठिकाणी दिलेलं आहे. जी काही तुमची शंका आहे त्या शंकेचं निरसन मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. आपण मॅचकडे होऊयात. नक्कीच सोलकरवाडी संघाने खराब क्षेत्ररक्षण केलं, खूप झेल सोडले. त्या महागात पडू शकतात, परंतु त्यांच्याकडे चांगली फलंदाजी आहे. आमचे मित्र अविनाश दादा तांबे एक सुप्रसिद्ध शाहीर आहेत, त्यांचा संघ आहे. नुकतीच त्यांची भेट झाली, त्यांचं सुद्धा आमच्या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करूयात. त्याचप्रमाणे उल्हासदादा जोगळे हे सुद्धा या ठिकाणी आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मंडळाच्या माध्यमातून आपण स्वागत करूयात.
45 धावांचा विजय आव्हान आहे सोलकरवाडी संघासमोर. नक्कीच एक चांगली मॅच या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आम्हा सगळ्यांचे चाहते जिदूदादा म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी स्टेजवर स्थानपन्न व्हा. जितूदादा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. समाजसेवक जितूदादा म्हात्रे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी स्थानपन्न व्हा.
आमच्या मंडळाच्या माध्यमातून साहेब आपला स्वागत आहे. घारेवाडी चषक 2025 पर्व पहिले मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूयात. दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात केली जाते. फलंदाजी मार्कवर आपण फलंदाज बघू शकणार आहोत. या ठिकाणी आमच्या मंडळाच्या माध्यमातून जितूदादा म्हात्रे साहेब यांना सन्मानित करण्यात येत आहे. मी आदरणीय शांतारामजी कांगणे साहेब यांना विनंती करतो की आपण हा शुभ सन्मान करावा. खरं तर क्रिकेटवर दादांचं खूप प्रेम आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धांसाठी विविध प्रकारचं सहकार्य लाभलं असतं. थँक्यू दादा, आपण आमच्या स्पर्धेला भेट दिलीत. आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमच्या मंडळाच्या माध्यमातून मायची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आणि कोणतीही स्पर्धा असावा आम्हाला त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य नेहमीच लाभत असतं. आपण आपल्या वेळातला बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. मॅचला सुरुवात करते. दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात केली जाते. 45 धावांचं विजय आव्हान आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला या ठिकाणी सज्ज होतोय विलास आणि नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी राकेश. चांगला फटका आहे या ठिकाणी. स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने हा फटका जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. काय क्षेत्ररक्षण केलं जाते बघा. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळतंय. फेक केला जातोय क्षेत्ररक्षकाद्वारे या ठिकाणी. 2 धावाने धावांचा श्री गणेशात झालेला आहे. खूप चांगली खेळ आपण या ठिकाणी बघतोय. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. सोलकरवाडी संघाने गचाळ क्षेत्ररक्षण केलं. नक्कीच त्यामुळे त्या ठिकाणी एवढ्या धावा उभ्या राहिलेल्या आहेत. परंतु चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. चौकार षटकार येणं गरजेचं आहे. पण एकदा गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज सज्ज होतोय. चांगला फटका आहे. रडारमध्ये चेंडू आलाय आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का मिळतो या ठिकाणी डीजे. चेंडू टाकला होता आणि त्यानंतर चांगलं आपण क्षेत्ररक्षण बघितलं. बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने फटका होता. चेंडू हवेत होता आणि चांगल्या क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण केलं. खूप चांगला बॅकअप बघायला मिळते या ठिकाणी. डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, डीप मिड ऑन, लॉंग ऑफच्या बाजूने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू आपण बघतोय. चक्र व्ह्यू बघतोय. सापळा रचणं गरजेचं आहे. जर फलंदाजाला बाद करायचं असेल तर सापळा रचणं गरजेचं आहे. समीकरण बनवणं गरजेचं आहे आणि त्या समीकरणामध्ये कोणतं सूत्र वापरायचं आहे हे मात्र कर्णधाराच्या हातामध्ये आहे. तर नक्कीच क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. त्यामध्ये चपळता महत्त्वाची आहे. नीतिमत्ता महत्त्वाची आहे. आणि पुन्हा एकदा चांगला फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्ह फटका आपल्याला बघायला मिळाला. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळालंय फलंदाजांना. चांगला फटका होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा. 1 विकेट लॉस ऑफ 4 रन्स ऑन स्कोर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल पण त्यांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना गोलंदाज दिसतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. सिलीम मिडॉनच्या बाजूने हा फटका होता. स्क्वेअर लेगच्या बाजूने फटका होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर बघा. क्षेत्ररक्षण ही दमायची बाजू आहे. सोलकरवाडी संघाने खराब क्षेत्ररक्षण केलं. एकच धाव काढण्यामध्ये यश मिळालंय. त्यांचा मोबदला त्यांना पुढे भविष्यामध्ये नफा त्यांना पुढे भविष्यामध्ये होऊ शकतो. परंतु तेवढंच दर्जात्मक क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते गुरवाडी संघाकडून. गुरवाडी संघाकडे तेवढे ताकदीचे खेळाडू आहेत. चांगली गोलंदाजी, नियंत्रित मारा आपल्याला बघायला मिळतोय.
कोणती घाई नाही, कोणती गडबड नाही, शांत पद्धतीमध्ये चालू असलेला सामना, चांगले मॅच आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. वैभव शफल केलं जात आहे, चेंडू रडारच्या बाहेर जातोय, परंतु एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पळत आहेत. 2 धावाही पूर्ण केल्या जातात. शतरक्षकाद्वारे या ठिकाणी फेक केली जाते. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळते. 2 धावांची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 7 धावा. सातत्याने आपण क्रिकेट खेळत असताना फिटनेसला प्राधान्य देणं गरजेचं आहे. खेळाडू जर फिट असेल तर कोणती इंजरीला आपल्याला सामोरं जावं लागणार नाहीये. तर फिट असणं गरजेचं आहे. वॉर्मअप करणं सुद्धा गरजेचं आहे. क्रिकेट हा साहसी खेळ आहे. क्रिकेट हा मर्दानी खेळ आहे आणि मर्दानी खेळासाठी आपलं शरीर सुदृढ राहणं सुद्धा गरजेचं आहे. विविध गोष्टींवर आपण चर्चा करत राहू. मॅचमध्ये वळूयात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज. पुन्हा चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाजूने चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. लाईन्समन्स चौकार येते या ठिकाणी. 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा बाहेर फेकला जातोय. खूप वेळानंतर आलेला हा चौकार आहे. चांगली फलंदाजी केली जाते. आक्रमण चढवलं जाते या ठिकाणी गोलंदाजावर. धावा करणं गरजेचं आहे. 45 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. तर सरासरी राखणं गरजेचं आहे. 15-15च्या सरासरीने आपल्याला जाणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 15 धावा बनवूनच आहे. 3 षटकाची मॅच आहे. 3 षटकांचे सामने आहेत. वेळेअभावी आपल्याला षटकं कमी करावी लागत आहेत. कारण का एका दिवसामध्ये 16 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. तब्बल 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. एक चांगली स्पर्धा आपण बघतोय. पर्व पहिले आहे. पर्व पहिलं असून सुद्धा एक नियोजनबद्ध कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतोय घारेवाडी यांच्या माध्यमातून. जितूदादा म्हात्रे साहेब यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या स्पर्धेला. आपण या ठिकाणी थँक्यू. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या स्पर्धा पाहण्यासाठी, स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण आलात. आपला मनापासून आपण आभार व्यक्त करतो. भविष्यात यापेक्षा सुद्धा चांगली स्पर्धा आमच्या घाड्यावरच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू. लगेच मॅच कडे वळूयात आपण या ठिकाणी. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. एका विकेटच्या नुकसानीवर 11. खूप चांगली या ठिकाणी फलंदाजी बघायला मिळते. 15-15ची सरासरी जाणं गरजेचं आहे. एका दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे जर सोलकरवाडी संघाला विजय मिळवायचा असेल तर. एक चांगली भारदार स्पर्धा आपण बघतोय. नक्कीच कोकणकरांचा शिमगा जवळ येतोय आणि भरपूर चाकरमानी मंडळी कोकणात शिमग्यासाठी जातात. ओळ कोकणची यवा कोकण आपला जसा. कोकणी लोक खूप प्रेमळ असतात आणि या प्रेमापोटीच आपण वारंवार भरपूर ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतात. आता मात्र चांगला फटका आहे शतरक्षकाचा. सिलिमिडॉन क्षेत्राच्या बाजूने हा फटका होता. गचाळ शतरक्षण बघायला मिळते आणि 2 धाव नक्कीच या फटक्यावर मिळणार आहेत. 2 धाव पूर्ण करण्यामध्ये 3 धाव मिळालेले आहेत. 3 धावांची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. चांगले फटके येणं गरजेचं आहे. एखाद दुसरा मोठा फटका आला तर सरासरी राखण्यामध्ये या ठिकाणी फलंदाजांना यश येऊ शकतं. तेवढी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण गुरवाडी संघाकडून बघतो. मी म्हटलं होतं की 21 धावा या खराब क्षेत्ररक्षणामुळे या ठिकाणी सोलकरवाडी संघाने खर्च केलेले आहेत. तर त्यांचा नफा त्यांना त्यांचा तोटा त्यांना नक्कीच होणार आहे. परंतु जर चांगली फलंदाजी केली तर नफा नक्कीच होईल. तर नफा आणि तोटा अशी समीकरण आपल्याला सफल केलं जात आहे. चांगली गोलंदाजी बघा. थोडीशी गती कमी केली. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. माइंड चेंडू ज्याला म्हटलं जातं. चातुर्य पद्धतीने टाकलेला हा चेंडू होता. त्यांना माहिती की फलंदाज सफल झालाय. आपल्याला कुठेतरी थोडंसं गतीमध्ये मिश्रण करणं गरजेचं आहे आणि चेंडू निर्धाव येतोय. हेच गोलंदाजामध्ये असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतायत गोलंदाज. पुन्हा एकदा शफल करतोय. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू रडार मध्ये येत नाहीये परंतु एक चिकी सिंगल काढण्यामध्ये यश मिळते. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 15 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 1 विकेट लॉस ऑफ 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड. खूप चांगल्या पद्धतीची खेळ आपण बघतोय दोन्ही संघांकडून. शांत पद्धतीमध्ये चालू असलेला सामना आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण ही स्पर्धा बघतो. NTC स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आता मात्र क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र यॉर्करचा वापर केला जातोय.
एक धाव काढण्यामध्ये यश मिळते, तेवढं चांगलं शतकक्षण आपल्याला संघाकडून बघायला मिळते. धावसंख्या पुढे सरसावत चालली, धावसंख्या होती 16 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, काही चेंडूंमध्ये आपल्याला 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघांकडे मी झुकतं माप देईन, कारण का हे मैदान फलंदाजांसाठी अनुकूल आहे. वाऱ्याच्या दिशेप्रमाणे चेंडू जातो त्याप्रमाणे आपल्याला खेळणं गरजेचं आहे. परंतु कुठेतरी खूप वेळ झाला षटकार आलेला नाही, चौकार आलेला नाही. षटकार आणि चौकारांचीच गरज आहे. अजून एक षटक शिल्लक आहे, दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज सज्ज होईल. बघू षटक्षणच आपण व्ह्यू रचना बघू शकतो. मिड ऑन, लॉग ऑफ, डिप स्क्वेअर लेग, डिप मिड विकेट. आणि आता मात्र या ठिकाणी पंच हात फाईल लावतील. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपाने ही एक धाव खात्यामध्ये जमा होणार आहे, अकाउंटमध्ये जमा होणार आहे. धावसंख्या 17वर जाऊन पोहोचते. आता मात्र या ठिकाणी चांगली खेळी करणं गरजेचं आहे. गोलंदाजाला कमबॅक करणं सुद्धा गरजेचं आहे. फलंदाजांकडून जरी फटके येत नसले तर क्रिकेट आहे, निश्चितता आपण सांगू शकत नाही. अनिश्चिततेच्या आधारावरच पुढे जाऊयात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. आता मात्र या ठिकाणी चांगला फटका आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू सीमा रेषा बाहेर फेकला जातोय, षटकार येतोय. डीजे डीजे लॉंग ऑन क्षेत्राच्या बाजूने ठोठावलेला हा षटकार होता. मॅग्निफिशंट फटका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला फलंदाजाकडून. राकेशच्या बॅटमधून आलेला फटका होता, खूप वेळानंतर आलेला फटका. अशाच फटकेबाजीची गरज आहे. गोलंदाजांवर आक्रमण चढवणं गरजेचं आहे, कारण का आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. ज्या चुका फिल्डिंगमध्ये झाल्या त्या फलंदाजीमध्ये करायच्या नाहीत. जे झालं त्याला मागे विसरून आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जाण्यामध्ये चुका होणार नाही त्याची काळजी घ्यायची. नक्कीच राकेशने आपले इरादे स्पष्ट केलेले. राकेशच्या फळीमधून बॅटमधून खूप वेळानंतर या ठिकाणी आलेला हा फटका होता. धावसंख्या पुढे सरसावत चाललेली आहे. धावसंख्या झालेली 23 धावा. दुसरा षटक चालू आहे, शेवटचा चेंडू बाकी आहे अजूनही. नक्कीच अजूनही 22 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये निश्चितता सांगू शकत नाही, कोणी भविष्यवाणी करू शकत नाही की हा संघ जिंकेल. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू हवेत आहे, मिड विकेट क्षेत्राच्या बाजूने चेंडू आहे आणि या ठिकाणी झेल टिपला जातोय, जल्लोष व्यक्त केला जातोय या ठिकाणी आणि फलंदाज बाद होईल. गोलंदाजाला यश मिळते. खूप सुंदर या ठिकाणी गोलंदाजी बघायला मिळते गोलंदाजाकडून. राकेशला मात्र या ठिकाणी माघारी जागा. राकेश किती संपुष्टात येते. वैयक्तिक या ठिकाणी राकेशने 13 धावा आपल्या संघासाठी जमा केलेल्या. चांगला परफॉर्मन्स राकेशकडून बघायला मिळाला. नक्कीच आता मात्र या ठिकाणी षटकार चौकार येणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असं समीकरण असेल. जर विजयाची मोहर लावायची असेल तर षटकार मारणं गरजेचं आहे, चौकार मारणं गरजेचं आहे. सहा चेंडू आणि 22 धावा असे मॅच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. बघूया सामना जिंकून देतो का फलंदाज की गोलंदाज. नक्कीच पारड यावेळी जड असेल. ते गोरवाडी संघाचं मी म्हटलं होतं की जे 20-22 रन आहेत तेच आपल्याला महागात पडणार आहेत. एका षटकामध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. अनिश तिसरा आणि निर्णायक षटक घेऊन येतो. अनिश बॉलिंग मार्कवर या ठिकाणी गोलंदाज सज्ज होते. फलंदाजी मार्कवर फलंदाज सुद्धा सज्ज होताना आपण बघू शकणार आहोत. निलेश आता मात्र या ठिकाणी निलेशच्या बॅटमधून मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर मॅच विनिंग व्हायची असेल तर मोठे फटके गरजेचे आहेत. एका दुसरा चौकार आणि षटकार आला तर मॅचमध्ये आपण कमबॅक करू शकतो. 7 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण आहे. गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र चांगला फटका आहे. चेंडू आणि फळीचा स्पर्श झालेला नाही परंतु चांगला फटका होता. एक धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळतंय.
2 धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळतं या ठिकाणी. 2 धावांची धावसंख्या पुढे सरसावते, म्हणजे अजूनही 5 चेंडूमध्ये आपल्याला 20 धावा करायच्या आहेत. एका दुसरा षटकार गरजेचाच आहे, मात्र गोलंदाजाचं हेच ध्येय असतील की जास्तीत जास्त मी निर्धाव चेंडू कशा पद्धतीने टाकेन आणि आपल्या संघाला विजयापर्यंत कसा घेऊन जाता येईल याकडे गोलंदाजाचं लक्ष आहे. आता मात्र आखू टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू आणि फळीचा स्पर्श झालेला नाही, परंतु या ठिकाणी पंचांनी हात फैलावलेले आहेत. मिस्टर एक्स्ट्रा येईल. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपाने हे एक धाव अकाउंटमध्ये जमा होते. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झालेली आहे 26 धावा. म्हणजेच आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता, म्हणजे 3 षटकार आले लगेच विजय आपल्या खिशामध्ये घेऊन जाल असं मला वाटतंय. परंतु हा चमत्कार या मैदानामध्ये झालेला आहे, होऊ शकतो, इतिहास घडू शकतो. आणि आता मात्र या ठिकाणी 1 बाउन्स चेंडू सीमारेषा बाद जातोय. मॅग्निफिशंट चौकार येतो या ठिकाणी फलंदाजाच्या बॅटमधून. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झालेली आहे 30 धावा, म्हणजे अजूनही या ठिकाणी 15 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 15 धावा. 2 जर षटकार आले नक्कीच या ठिकाणी पारडं जड होईल सोलकरवाडी संघाचं, आणि 2 चेंडू निर्धाव आले तर नक्कीच पारडं जड होईल गोरवाडी संघाचं. तर बघ या विजय कोणाच्या बाजूने असेल, गोरवाडी की सोलकरवाडी, गोरवाडी की सोलकरवाडी. एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय आणि नक्कीच क्रिकेटची दर्जा उंचावणारी स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. आज नुकत्याच रतनबोळ स्मृतिचषकाचा फायनल दिवस आहे. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मोठमोठे संघ खेळताना दिसतील आजच्या दिवसामध्ये. आणि चांगला फटका या ठिकाणी मिडॉन क्षेत्राच्या बाजूने हा फटका होता. शतकषकाद्वारे या ठिकाणी फेक केली जाते. त्याचप्रमाणे इंडिया आणि न्यूझीलंड अशी सुद्धा मॅच आपण बघू शकणार आहोत. आज भरपूर प्रेक्षक वर्ग घरात बसून या मॅचचा सुद्धा आनंद घेत असतील. फक्त क्रिकेट 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 क्रिकेट. आणि आपल्याला सांगायला आनंद होईल नुकत्याच येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुद्धा आपलं क्रिकेट खेळलं जाणार आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे क्रिकेटसाठी. चांगल्या प्लॅटफॉर्मला क्रिकेट आज जाऊन पोहोचलेला आहे आणि भविष्यात टेनिस क्रिकेट सुद्धा एका मोठ्या दर्जावर जाऊन पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त करत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, तेवढंच गचाळ क्षेत्रक्षण चांगल्या चेंडूवर बघायला मिळालं. आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात प्लस वाईट, एकूण 3 धावा मिळतील. असे जर मिस्टर एक्स्ट्रा आणि 2 मिळाले तर नक्कीच विजय हा गोरवाडी संघाच्या बाजूने जाऊ शकतो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये निश्चित आपण सांगू शकत नाही मित्रांनो. अजूनही उर्वरित धावसंख्या स्कोअरबोर्डवर 35 लागलेली आहे, म्हणजेच अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण असेल. पाणी घेऊन जायचंय. तत्पूर्वी आपण मधुर संगीत ऐकूया डीजे यांच्या माध्यमातून. नक्कीच 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे चुका सोलकरवाडीने केलेल्या आहेत तशा चुका या ठिकाणी गोरवाडी सुद्धा करते. क्षेत्ररक्षण खराब होते. क्षेत्ररक्षण ही क्रिकेटमधली दम्याची बाजू आहे. तर आपल्याला विजय खेचून आणायचा असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करणं आहे, चांगलं गोलंदाजी करणं आहे, चांगली फलंदाजी करणं आहे. या तिन्ही फॉर्मॅटने खेळ चांगला होतो. जर क्षेत्ररक्षणची बाजू कमकुवत असेल तर आपण विजयापर्यंत जाऊ शकत नाही. मॅच कडोळीयात 3 चेंडू आणि 10 धावाचं समीकरण असेल. काय होईल बघायचंय. सगळ्यांच्या नजरा या मॅचकडे लागून राहिलेल्या आहेत. चांगला फटका आहे. मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने या ठिकाणी चेंडू जातोय, झेल केला जातोय आणि या ठिकाणी फलंदाज बाद.
जानी 2 चेंडू आणि 10 धावा. सोपं तितकंच कठीण. 2 षटकार आले तर मॅच आपल्या खिशात. तारणहार बनणं गरजेचं आहे, बाजीगर होणं गरजेचं आहे. बघूया या मॅचचा बाजीगर कोण होईल किंवा बाजीप्रभू देशपांडे होणं सुद्धा गरजेचं आहे. ज्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढवली त्याचप्रमाणे ही क्रिकेटची पावनखिंड आपल्याला लढवणं गरजेचं आहे. तेव्हाच क्रिकेटच्या पावनखिंडीमधील हा बाजीप्रभू देशपांडे कोण होईल ते आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता गरज. अनेक व्याख्यानांमध्ये आपण इतिहास ऐकतो. या ठिकाणी 2 चेंडू आणि 10 असं समीकरण असेल. बघूया गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू आहे या ठिकाणी. चांगला चेंडू आहे. थोडासा खालती बसलेला हा चेंडू होता. एक चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. औपचारिकता बाकी आहे मॅचची. 1 चेंडू आणि 9. चांगला फटका होता, चांगला चेंडू होता आणि या ठिकाणी एका हाती गोरवाड हा संघ विजय झालेला आहे. विजय संघाचं स्वागत, पराजय संघाचं सुद्धा स्वागत. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी बघू शकणार आहोत. श्री गांगेश्वर क्रिकेट टीम नेवळीवाडी विपक्ष